एक सांगू, गोंदवलेकर महाराजांना एका साधकानं प्रश्न विचारला, की कर्मयोग मी जो समजून घेतला आहे तो रोजच्या जगण्यात अंमलात कसा आणू? कारण एक वेळ समजून घेणं खरंच सोपं आहे, पण अंमलात आणणं हे फार कठीण असतं. त्यामुळे हा प्रश्न तुम्हा आम्हासाठी पण खूप महत्त्वाचा आहे, हो की नाही? आणि महाराजांनी दिलेलं उत्तरही तितकंच सहज, सुंदर आणि म्हटलं तर सोपं आहे. म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यातलं आहे हो. ते असं म्हणतात, की पत्त्याचा डाव तुम्ही खेळता की नाही, तर पानं कुठलीही येतात. कुठली पानं येणार आहेत हे कुठे आपल्याला माहिती असतं. कधी चांगली पानं येतात, कधी वाईट येतात. पण कशीही पानं आली तरी आपण ते स्वीकारतो आणि अगदी डाव हरलो तरीसुद्धा आपण त्याचा आनंद घेतो, मजा घेतो. आयुष्य असंच जगायचं असतं, की जी परिस्थिती येईल ती स्वीकारणं म्हणजे कर्मयोग. तर म्हटलं तर ऐकायला हे खूप छान वाटतं. उदाहरण खूप सुंदर आहे, रोजच्या जगण्यातलं आहे. पण अर्थात ते आपण समजून घ्यायला हवं आणि खरं तर आचरणात सुद्धा आणायला हवं. तर प्रयत्न करून पाहूया आणि असेच विचार जाणून घेण्यासाठी भेटत राहूया. धन्यवाद.